Good morning, student. Standard 8th subject mathematics. Topic number 7 variation. In previous video, we have to seen inverse variation. Inverse variation in which we have to seen x inverse proportional to y असेल, which we have to written in mathematical form in this way. Then we have taken something constant, that is x is equal to k upon y. Then we have to written here xy which is equal to k, which is equal to काय आलं होतं त्या ठिकाणी कॉन्स्टंट. मीन्स इन केस ऑफ व्हेरिएशन आपण घेतलं, इन केस ऑफ इनवर्स व्हेरिएशन वी हॅव टू सीन दॅट हिअर प्रॉडक्ट रिमेन्स काय होतो त्या ठिकाणी कॉन्स्टंट येतो. म्हणजे प्रॉडक्ट रिमेन्स कॉन्स्टंट असेल तर इट इज अन एक्झाम्पल ऑफ द आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी इनवर्स व्हेरिएशन असं त्या ठिकाणी म्हटलं होतं. देन वी हॅव टू सीन ऑल्सो that is x direct variation y असेल. Hence for this proportion we have to taken काय घेणार आहे त्या ठिकाणी is equal to sign. Therefore we have taken something constant, that is here we have to written x is equal to k into y. Hence for finding the value of the k we have to written this term in this way x upon y which is equal to k which is equal to काय आलं त्या ठिकाणी constant. Means in case of काय घेतलं त्या ठिकाणी डायरेक्ट व्हेरिएशन. मीन्स इन केस ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन या ठिकाणी रेशो रिमेन्स काय राहतो त्या ठिकाणी कॉन्स्टंट. म्हणजे जर आपल्याला काय सांगितलं प्रॉडक्ट रिमेन्स कॉन्स्टंट राहत असेल तर इट इज अन एक्झाम्पल ऑफ द इनवर्स व्हेरिएशन. आणि जर त्या ठिकाणी रेशो रिमेन्स कॉन्स्टंट राहत असेल तर इट इज द एक्झाम्पल ऑफ द काय घेणार आहे त्या ठिकाणी डायरेक्ट व्हेरिएशन. देअरफॉर वी हॅव टू सॉल्व सम एक्झाम्पल बेस्ड ऑन डायरेक्ट व्हेरिएशन अँड इनवर्स व्हेरिएशन. टुडे वी हॅव टू सी न्यू पॉईंट, दॅट इज टाईम वर्क स्पीड. आता टाईम वर्क स्पीड म्हणजे काय? टाईम म्हणजे आपण वेळ म्हणतो, वर्क म्हणजे त्या ठिकाणचं कार्य म्हणतो आणि स्पीड म्हणजे काय म्हणतो त्या ठिकाणचा वेग असं म्हणतो. आता टाईम वर्क स्पीड यांचा स्टडी आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मग एक्झाम्पल रिलेटेड टू द नंबर ऑफ वर्कर्स अँड टाईम टेकन टू फिनिश द वर्क आर ऑफ काय घेतो त्या ठिकाणी इनवर्स व्हेरिएशन. म्हणजे आपण एक्झाम्पल रिलेटेड काय सांगितलं की नंबर ऑफ वर्कर्स आहेत अँड टाईम टेकन टू फिनिश द वर्क असेल तर इट इज अन एक्झाम्पल ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी इनवर्स व्हेरिएशन. सिमिलरली देअर आर सम एक्झाम्पल रिलेटेड टू द टाईम टेकन टू कवर अ डिस्टन्स बाय व्हेकल अँड इट्स युनिफॉर्म स्पीड. काही एक्झाम्पल कशावरची बघणार आहे की काही एखादी व्हेकल असेल, त्या व्हेकलने विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट अंतर त्या ठिकाणी कापलं असेल आणि त्या ठिकाणचं स्पीड कसं असेल त्या ठिकाणी युनिफॉर्म म्हणजे एकसारखं स्पीड असेल. Such examples of variation are the example related to काय येणार आहे त्या ठिकाणी टाईम वर्क अँड काय आलं त्या ठिकाणी स्पीड सांगितलं. म्हणजे जर आपण घेतलं की स्पीड आपण नुसतं घेतलं तर स्पीडचा जो फॉर्म्युला आहे तो स्पीड म्हणजे काय म्हणतो आपण त्या ठिकाणी डिस्टन्स अपॉन काय म्हणतो आपण त्या ठिकाणी टाईम असं म्हणतो. आता डिस्टन्स म्हणजे काय म्हणतो आपण त्या ठिकाणी अंतर म्हणतो, टाईम म्हणजे वेळ म्हणतो आणि स्पीड म्हणजे काय घेतला त्याचा त्या ठिकाणी वेग घेतला. म्हणजे इथं वेग ही स्पीड ही टर्म आपल्याला मिळाली तर स्पीड इज इक्वल टू वी हॅव टू गेट द फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाईम. मीन्स हिअर वी हॅव टू टेकन द व्हेरिएशन दॅट इज रिलेटेड टू दॅट ऑफ द टाईम असेल, वर्क असेल आणि काय सांगितलं त्या ठिकाणी स्पीड असेल. नाऊ लेट अस सॉल्व सम एक्झाम्पल बेस्ड ऑन दॅट काय येणार आहे त्या ठिकाणी व्हेरिएशन. वी हॅव टू टेकन प्रॅक्टिस सेट 7.3. हिअर फर्स्ट क्वेश्चन हिअर वी हॅव टू आस्क विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी इनवर्स व्हेरिएशन. म्हणजे खाली एक्झाम्पल दिले त्यातली इनवर्स व्हेरिएशनचं एक्झाम्पल कुठलं आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी घेऊया. नंबर ऑफ वर्कर्स ऑन अ जॉब अँड टाईम टेकन by them to complete the job. आता इथे दोन टर्म दिलेत. एक काय दिलं नंबर ऑफ वर्कर्स ऑन अ जॉब अँड टाईम टेकन बाय देम टू कम्प्लीट द जॉब. म्हणजे जॉब पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी किंवा तो कालावधी आणि नंबर ऑफ वर्कर्स इन अ जॉब हे कशाचं एक्झाम्पल सांगितलेलं आहे. समजा आपण सांगितलं एखादं काम करायचं असेल की ते काम जर काय झालं, एक काम आपण एखाद्या व्यक्तीला करायला दिलेलं आहे, एक व्यक्ती ते काम करण्यासाठी 5 तास लागत असतील
तेच काम करायला आपण काय केलं, 2 व्यक्ती पाठवल्या. तर 2 व्यक्ती पाठवल्यानंतर वेळ काय होणार आहे त्या ठिकाणी, कमी लागणार. काम तेच, काम बदललेलं नाही, मात्र वेळ काय लागणार त्या ठिकाणी, कमी लागणार. समजा त्या ठिकाणी आम्ही 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती तिथं पाठवल्या, म्हणजे 4 व्यक्ती त्या कामासाठी पाठवल्या. म्हणजे सेमच काम आहे, त्या सेम कामासाठी व्यक्तींची संख्या काय केली आम्ही इथं वाढवली. व्यक्तींची संख्या जर आम्ही इथं वाढवली तर टाईम कालावधी जो आहे, म्हणजे काम कंप्लीट करण्याचा, करून होण्याचा, तो कालावधी कसा लागणार आहे त्या ठिकाणी, कमी लागणार आहे. म्हणजे काम तेच, फक्त व्यक्ती तिथं वाढल्या, व्यक्तींची संख्या जर वाढत गेली तर ते काम पूर्ण होण्याचा कालावधी जो आहे तो कमीत कमी काय होणार आहे त्या ठिकाणी, वेळेमध्ये त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून आम्ही काय सांगणार, ॲज द नंबर ऑफ वर्कर्स इन्क्रीजेस द टाईम टेकन बाय देम टू फिनिश अ जॉब काय होणार आहे त्या ठिकाणी, डिक्रीजेस. म्हणजे आपण इथं लिहूया, वाटल्यास याचा आन्सर लिहूया, ॲज द नंबर ऑफ वर्कर्स increases the time taken by them to finish a job are काय होणार आहे, decreases. Hence, this is an example of inverse variation. कळते काय बघा, काय सांगितलं, नंबर ऑफ वर्कर्स ऑन अ जॉब अँड टाइम टेकन बाय देम टू कंप्लीट द जॉब जो आहे, इथं नंबर ऑफ वर्करची संख्या जर वाढवली तर ते काम करण्यासाठी त्यांना लागणारा कालावधी कसा होणार आहे त्या ठिकाणी, कमी होणार आहे. जे काम तेच, फक्त नंबर ऑफ वर्करची संख्या वाढवली तर टाईम कालावधी जो आहे तो कमी लागणार आहे. म्हणून दिस इज अन एक्झाम्पल ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी, इनव्हर्स व्हेरिएशन. नेक्स्ट एक्झाम्पल, हिअर वी हॅव टेकन पेट्रोल फिल्ड इन द टँक ऑफ अ व्हेकल अँड इट्स काय सांगितले त्या ठिकाणी, कॉस्ट. आता काय होणार आहे, क्वांटिटी ऑफ पेट्रोल इन्क्रीजेस झालं तर कॉस्ट ऑल्सो काय होणार आहे त्या ठिकाणी, इन्क्रीजेस होणार आहे. म्हणजे आपण काय केलं, 1 लिटर पेट्रोल घातलं तर 1 लिटर पेट्रोलचा दर जर 75 रुपये असेल तर आपण पेट्रोल काय केलं, 2 लिटर घातलं तर 2 लिटर आपल्या व्हेकलवर टाकलं तर त्याचा रेट किती होणार आहे, त्या पद्धतीनं 150 रुपये होणार त्या ठिकाणी. जे 1 लिटरला 75 असेल तर 2 लिटरला किती झाले त्या ठिकाणी, 150 झाले. म्हणजे ज्या प्रोपोर्शनमध्ये आपण त्या टाकीमध्ये पेट्रोल फिल करणार आहे त्या प्रोपोर्शनमध्ये काय होणार आहे, त्याची वाढ काय, त्याची कॉस्ट काय होणार आहे त्या ठिकाणी, इन्क्रीजेस होणार आहे. म्हणजे आपल्याला जर बघितलं तर हे एक्झाम्पल कसं आहे, जर पेट्रोलचे आपण पेट्रोल फिलअप ते टाकीमध्ये करायला लावले, ते 1 लिटर असेल तर त्याचा दर 75 घेतला, लिटरची संख्या 2 लिटर केलं त्या प्रोपोर्शनमध्ये काय होणार आहे, त्याचा दर त्या ठिकाणी वाढणार आहे. म्हणजे काय होणार आहे, जसजसं आपण पेट्रोलची संख्या, क्वांटिटी ऑफ पेट्रोल इन्क्रीजेस व्हायला लागलं तर त्याची कॉस्ट ऑल्सो काय व्हायला लागली त्या ठिकाणी, इन्क्रीजेस व्हायला लागली. म्हणजे दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ द कशाचं आहे त्या ठिकाणी, डायरेक्ट व्हेरिएशन. म्हणजे दिस इज नॉट ॲन एक्झाम्पल ऑफ काय म्हणणार आहे आपण त्या ठिकाणी, इनव्हर्स व्हेरिएशन. आपण इथं आन्सर लिहूया, ॲज द क्वांटिटी ऑफ पेट्रोल increases the cost also काय सांगितलं त्या ठिकाणी, cost also increases. the proportion मध्ये वाढत असेल तर this is not an example of inverse variation. एक्झाम्पल, एरिया ऑफ सर्कल अँड रेडियस. आता एरिया ऑफ सर्कल जो आहे तर एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला जो असतो तो असा असतो, पाय आर स्क्वेअर असतो. आता अँड रेडियस सांगितली, जर तुमची रेडियसची किंमत किती असेल, इथं पाय घेतली, आरची व्हॅल्यू आपण 1 घेऊया. मग इथं काय येणार आहे त्या ठिकाणी, पाय 1चा स्क्वेअर 1, म्हणजे एरिया किती आला त्या ठिकाणी, 1 पाय आला. म्हणजे A1ची व्हॅल्यू आपण घेऊया. ठीक आहे, पुढं घेतलं आपण A2 इज इक्वल टू पाय R2 स्क्वेअर घेतला, पाय घेतला, R2ची व्हॅल्यू 2 ठेवली, त्याचा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर किती आला 4 आणि हा पाय आला, ही आली A2ची व्हॅल्यू. समजा A3ची व्हॅल्यू आम्ही घेतली
πr3 ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू πr3ची व्हॅल्यू काय घेतली 3चा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर किती 9 आणि काय आलं त्या ठिकाणी पाय. म्हणजे ज्या प्रोपोर्शनमध्ये तुमची रेडियस इन्क्रीज होत आहे त्या प्रोपोर्शनमध्ये त्या एरिया ऑफ सर्कल ऑल्सो काय होत चालला आहे त्या ठिकाणी चेंजेस होत चाललेला आहे. म्हणजे दिस इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी इनवर्स व्हेरिएशन. आपण इथं लिहूया दिस इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ inverse variation. Here we have taken if 15 workers build a wall in 48 hours, how many workers will require to do the same work in 30 hours? म्हणजे आम्ही याला काय सांगितलं की एक भिंत आहे, एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगची भिंत बांधायची आणि ती भिंत बांधण्यासाठी इथे 15 वर्कर आहेत. ती भिंत बांधण्याच्या कामासाठी या 15 वर्करांना 48 तास त्या ठिकाणी लागणार. आणि दुसरं सांगितलं हाऊ मेनी वर्कर्स विल रिक्वायर टू डू द सेम वर्क. म्हणजे सेमच भिंत आहे, फक्त ती भिंत बांधत असताना ती किती तासामध्ये सांगितलं त्या ठिकाणी 30 तासामध्ये ही बिल्डिंग आपल्याला त्या ठिकाणी बिल्डिंगला वॉल त्या ठिकाणी घ्यायची आहे. मग त्याला किती त्या ठिकाणी वर्कर्स लागतील ह्याची संख्या आपल्याला काय करायचं या ठिकाणी काढायची. उत्तर लिहूया आपण या ठिकाणी. काय लिहूया लेट द नंबर of workers be n घेऊया. the time taken to build a wall in hours म्हणजे काय सांगितलं नंबर ऑफ वर्कर्स आपण काय घेतले n घेतले. टाइम टेकन टू बिल्ड अ वॉल इन आवर्स विल बी. त्याला एक काहीतरी सिम्बॉल मांडला पाहिजे आणि तो सिम्बॉल आपण काय म्हणूया त्या ठिकाणी टी मांडला. कळतंय. नंबर ऑफ वर्करला काय मांडला त्या ठिकाणी n घेतलं आणि टाईम जो आहे त्याला काय घेतलं त्या ठिकाणी टी त्या ठिकाणी घेतलं नाही. आता काय सांगितलं आहे नंबर ऑफ वर्कर. आपण सांगितलं की जेवढी नंबर ऑफ वर्करची संख्या वाढणार आहे म्हणजे इथं आपण लिहूया नंबर ऑफ वर्कर्स varies inversely as काय inversely as the काय सांगणार आहे त्या ठिकाणी टाइम ॲट द टाइम. आता आपण घेऊया नंबर ऑफ वर्कर्स डिनोटेड बाय द लेटर स्मॉल n इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द काय घेतलं त्या ठिकाणी टी. म्हणजे मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये काय लिहिलं n इनवर्स व्हेरिएशन काय लिहिलं त्या ठिकाणी टी लिहिलं. आता हा प्रोपोर्शनल साईन काढला पाहिजे. वी हॅव टेकन समथिंग कॉन्स्टंट n इज इक्वल टू के अपॉन काय म्हणते त्या ठिकाणी स्मॉल टी म्हणते. फेअर आपण घेऊया या ठिकाणी फेअर के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. के इज द कॉन्स्टंट ऑफ अ व्हेरिएशन. म्हणजे आता आपल्याला पहिलं काय केलं पाहिजे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनची व्हॅल्यू काढली पाहिजे. म्हणजे आपण परत इथे घेऊया हा एन टी इज इक्वल टू के घेतला इज द काय घेणार त्या ठिकाणी इक्वेशन ऑफ इनवर्स व्हेरिएशन. म्हणजे इक्वेशन काय मिळालं एन टी इज इक्वल टू के आणि आपल्याला केची व्हॅल्यू काढायची असेल तर फॉर्म्युला मिळाला एन टी इज इक्वल टू बरोबर आहे एन टी इज इक्वल टू के. आता काय सांगितले फेन नंबर ऑफ वर्कर्स किती आहेत त्या ठिकाणी 5. म्हणजे हिअर फेन एन इज इक्वल टू काय घेतलं त्या ठिकाणी 5 घेतलं. आता त्यांना टाईम किती लागणार आहे त्या ठिकाणी 48 आवर्स त्या ठिकाणी लागणार. म्हणजे आमचा फॉर्म्युल्यात किमती ठेवू एन टी इज इक्वल टू के म्हटलं हेन्स एन टी घेतलं. एन म्हणजे किती आहे त्या ठिकाणी 5 एन टी म्हणजे किती आहेत त्या ठिकाणी सॉरी एन म्हणजे 5 टी म्हणजे 48 विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी के. 5 मल्टिप्लाय करूया 5 8 जा किती येणार त्या ठिकाणी 40 रिमेनिंग 4 5 4 जा किती झालं त्या ठिकाणी 20 आणि हा काय झाला त्या ठिकाणी 240 झाला विच इज इक्वल टू काय मिळालं के. म्हणजे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन जो आहे त्या कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनची व्हॅल्यू किती मिळाली आम्हाला त्या ठिकाणी
नंबर ऑफ वर्कर्स किती आहे तिथं 15 आहे. नंबर ऑफ वर्कर्स किती घेतले 15 आणि 15 जर घेतले तर परत हा गुणाकार आता काय होणार त्या ठिकाणी बदलणार, राईट. हेन्स 15 8 जा 15 इंटू 48. बरं 48 इंटू 15 करू आपण. 15चा पाडा आपल्याला यायला पाहिजे. 15 8 जा जर घेतलं तर काय ते 120. रिमेनिंग किती आलं त्या ठिकाणी 12. 15 4 जा जर घेतलं 15 4 जा किती असते तिथे 60 आणि ह्या दोघांची बेरीज केली तर किती येते 720. म्हणून वी हॅव टू गेट द व्हॅल्यू ऑफ के दॅट इज 720 विच इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी के ची व्हॅल्यू मिळालेली आहे. हेन्स आम्ही काय सांगणार 720 इज इक्वल टू के विच इज इक्वल टू काय घेतलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी व्हेरिएशन घेतलं. त्यानंतर आम्ही सांगितलं की एन टी इज इक्वल टू 720 इज द काय सांगितलं त्या ठिकाणी इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. एन टी इज इक्वल टू 720 इक्वेशन ऑफ काय आलं त्या ठिकाणी व्हेरिएशन. आता काय सांगितलं की हाऊ मेनी वर्कर्स विल रिक्वायर टू डू द सेम वर्क इन काय सांगितले त्या ठिकाणी 30 वर्कर. म्हणजे आता आपल्याला फेन काय सांगणार आहे त्या ठिकाणी एन इज इक्वल टू किती सांगणार आहे त्या ठिकाणी नंबर ऑफ वर्करची संख्या फाइंड आउट करायची आहे. एन इज इक्वल टू फाइंड आउट करायचे आहे आणि टी इज इक्वल टू काय घेतले आपण त्या ठिकाणी 30 आवर्स घेतलेले. मग फॉर्म्युला काय मिळाला आम्हाला या ठिकाणी एन टी विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी के. हेन्स एनची व्हॅल्यू माहीत नाही, टी हॅव्हिंग व्हॅल्यू किती घेतल्या 30 आणि केची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला इथं मिळाली आहे ती किती मिळाली त्या ठिकाणी 720. हेन्स एन इज इक्वल टू 720 अपॉन काय घेतलं त्या ठिकाणी 30. 0ला 0 कॅन्सल झाला. 3 1 जा 3. 3 2 जा काय सांगितलं त्या ठिकाणी 6 रिमेनिंग 1 आणि 3 4 जा काय झालं त्या ठिकाणी 24. हेन्स आपल्याला जे नंबर ऑफ वर्कर्स करायला सांगितले होते त्यांची व्हॅल्यू किती मिळाली त्या ठिकाणी एन इज इक्वल टू 24 आपल्याला हे आन्सर मिळाले. म्हणजे आम्ही आन्सर काय सांगणार त्या ठिकाणी किती वर्कर लागणार आहे तर इथं सांगणार 24 वर्कर्स विल बी काय सांगणार आहे त्या ठिकाणी रेकॉर्डेड. नेक्स्ट एक्झाम्पल हिअर वी हॅव टेकन अ कार विथ स्पीड 60 km/h टेक्स सांगितले त्या ठिकाणी 8 hours टू ट्रॅव्हल काय सांगितले त्या ठिकाणी सम डिस्टन्स. व्हॉट शुड बी द इन्क्रीज इन द स्पीड इफ द काय सांगितले त्या ठिकाणी सेम डिस्टन्स इज टू बी कवर्ड इन काय 7 hours अँड 30 minutes यांच्यामध्ये किती कवर केले हे डिस्टन्स आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. हिअर वी हॅव टू रिटर्न द सोल्युशन दॅट इज लिहूया आपण या ठिकाणी. लेट आपण घेऊया त्या ठिकाणी द स्पीड ऑफ द कार. लेट द स्पीड ऑफ द कार बी काय घेतलं पण त्या ठिकाणी एस घेतलं अँड द टाईम टेकन टू ट्रॅव्हल सम डिस्टन्स. बी काय सांगितलं त्या ठिकाणी टी. म्हणजे स्पीड ऑफ द कार किती घेतलं एस घेतलं आपण. स्पीड ऑफ द कार काय घेतलं एस अँड टाईम टेकन टू ट्रॅव्हल सम डिस्टन्स बी त्या ठिकाणी लागणार आहे. तो कालावधी किती आहे त्या ठिकाणी टी इतका त्या ठिकाणी लागणार आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा काय आहे देअर इज अँड ऑल्सो इनवर्स व्हेरिएशन. मग आपण लिहूया देअर इज इनवर्स व्हेरिएशन. देअर इज इनवर्स व्हेरिएशन कशामध्ये असणार कुणामध्ये इन द स्पीड अँड काय सांगितलं आपण त्या ठिकाणी टाईम. स्पीड आणि टाईम ह्या दोघांच्यामध्ये काय इनवर्स व्हेरिएशन. म्हणजे बघा 60 km/h 8 तास लागतात आणि तेच काम आपल्याला काय करायचं आहे सेम तेच काम आहे मात्र ते डिस्टन्स काय करायचं आहे त्या ठिकाणी 7.5 तासामध्ये आपल्याला कवर करायचं असेल तर तिथं स्पीड किती लागेल हे आपल्याला किंमत त्या ठिकाणी विचारलेली आहे. आता पुढं आपण घेऊया की आपण एक्झाम्पल सोडवत असताना दोघांच्या मधले रिलेशन. आता स्पीड ऑफ द कार काय सांगितलं यस ना
इनवर्स व्हेरिएशन विथ रिस्पेक्ट टू काय सांगितलं त्या ठिकाणी टी सांगितलं. जी एस इनवर्स व्हेरिएशन काय सांगितलं त्या ठिकाणी टी. हेन्स आपण घेऊया या ठिकाणी एस इज इक्वल टू वी हॅव टेकन समथिंग कॉन्स्टंट के आपण काय घेतला त्या ठिकाणी टी. फेअर के इज काय सांगणार त्या ठिकाणी कॉन्स्टंट ऑफ काय घेणार आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ कॉन्स्टंट व्हेरिएशन असं सांगितलं. हेन्स आपण घेतलं की आपल्याला केची व्हॅल्यू काढायची असेल तर एस टी इज इक्वल टू काय म्हणतो आपण त्या ठिकाणी के. हा कुणाची व्हॅल्यू मिळाली त्या ठिकाणी दिस इज द व्हॅल्यू ऑफ द काय मिळाली त्या ठिकाणी कॉन्स्टंट ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. हेन्स काय सांगितलं आता हे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन झाला तरी आपण इथं काय सांगतो एस टी इज इक्वल टू के इज द इक्वेशन ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी व्हेरिएशन. हे व्हेरिएशनचं काय त्या ठिकाणी इक्वेशन आहे. मग आता काय सांगितलं आहे वेन काय दिलं इथं बघा 60 किलोमीटर आवर. वेन एस इज इक्वल टू 60 किलोमीटर पर आवर आपल्याला घेतलेलं आहे. स्पीड किती दिलं आहे 60 किलोमीटर पर आवर आणि टाईम जो दिला आहे तो काय दिला आहे त्या ठिकाणी 8 आवर्स त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. मग आता त्यांच्यामधलं आपण ह्या व्हॅल्यू वरच्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करू एस टी इज इक्वल टू केमध्ये राईट. मग आपल्याला काय मिळालं एसची व्हॅल्यू जी आहे ती इथं 60 आहे ती 60 घेतली. टीची व्हॅल्यू काय आहे त्या ठिकाणी 8 आहे जी इज इक्वल टू काय घेतलं के घेतलं. आता यांचं मल्टिप्लिकेशन करूया कळतं आहे किती आलं 480 इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी के. म्हणजे वी हॅव टू गेट द व्हॅल्यू कोणाची मिळाली कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणून आपण लिहूया हे के इज इक्वल टू कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन विच इज इक्वल टू 480 झालं. आता पुन्हा इक्वल टू काय मिळालं के मिळालं. हेन्स एस टी इज इक्वल टू के हॅविंग व्हॅल्यू किती मिळाली त्या ठिकाणी 480 इट इज काय मिळालं त्या ठिकाणी इक्वेशन ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी व्हेरिएशन. इट इज अन इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता सबस्टिट्यूट करायचं आहे सबस्टिट्यूटिंग. सबस्टिट्यूटिंगमध्ये टीची व्हॅल्यू आपल्याला आता जी दिलेली आहे ती टीची व्हॅल्यू किती दिली त्या ठिकाणी 7.5 आवर. म्हणजे आम्हाला काय दिले टी सबस्टिट्यूटिंग टी इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी 7.5 आवर्स आपण घेतलेला आहे. हा 7.5 आवर आम्ही लिहिताना कसं लिहिणार वी हॅव टू रिटन इन दिस वे दॅट इज 7 पॉईंट काय घेतलं त्या ठिकाणी 5 घेतलं. हेन्स आम्ही घेतलं एस टी इज इक्वल टू काय मिळालं आम्हाला इक्वेशन 480. एसची व्हॅल्यू माहीत नाही टीची व्हॅल्यू किती आहे त्या ठिकाणी 7.5 विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी 480. हेन्स एस इज इक्वल टू 480 अपॉन काय म्हटलं त्या ठिकाणी 7.5. आता यानं भाग घालवायचा आहे म्हणून आपण इथे घेऊया 4800 आणि इथं काय घेतलं त्या ठिकाणी 70. एक डेसिमल पॉईंट खाली आपण न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला सरकवला. सिमिलरली एक झिरो काय झाला न्यूमरेटरमध्ये इन्क्रीज झाला. आता 75नं काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी भाग घालवायचा आहे. आता 75नं भाग घालवत असेल तर आपण 5नं घालू शकतो किंवा 15नं घालवू शकतो. 15 पाची काय घेतलं त्या ठिकाणी 75 घेतलं. 15 3 किती झालं त्या ठिकाणी 45. रिमेनिंग 1 कॅरी आउट 0 केलं. 15 2 झालं आणि इथं काय आलं त्या ठिकाणी 0 आलं. परत 5 आपण 32ला मल्टिप्लाय करू शकतो डिवाइड करू शकतो. 5 1 5 5 3 5 6 काय आलं त्या ठिकाणी 30. रिमेनिंग 2 राहिलं आणि 5 4 काय झालं त्या ठिकाणी 20. म्हणजे वी हॅव टू गेट द आन्सर काय मिळालं त्या ठिकाणी एसची व्हॅल्यू जी आहे ती किती मिळाली त्या ठिकाणी 64 किलोमीटर पर काय सांगितलं त्या ठिकाणी आवर सांगितलं. आता 64 किलोमीटर पर आवर असेल तर काय सांगितलं आहे टू स्पीड ऑफ द कार शुड बी इन्क्रीज बाय कितीने इन्क्रीज झाले असा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला आहे. मग आम्ही काय सांगितलं टू कवर द डिस्टन्स स्पीड ऑफ द कार शुड बी 64 किलोमीटर पर आवर घेतलं राईट. हेन्स
हिन्स इन्क्रीज इन द काय घ्यायचं आहे त्या ठिकाणी स्पीड. आता इनिशियल इन्क्रीज स्पीड किती होतं त्या ठिकाणी 60 होतं. आताचं स्पीड आम्हाला किती मिळालं त्या ठिकाणी 64 मिळालं. म्हणून आम्ही लिहिणार इथं 64 मायनस काय लिहिणार त्या ठिकाणी 60. 64 मायनस 60 केलं तर किलोमीटर पर काय सांगितलं त्या ठिकाणी आवर सांगितलं. म्हणजे स्पीड ऑफ द कार शुड बी इन्क्रीज बाय कितीनं पाहिजे 4 किलोमीटर पर आवर. आपण ॲन्सर लिहूया. द स्पीड ऑफ द कार should be increased by राईट. रिमेनिंग एक्झाम्पल जे आहेत प्रॅक्टिस सेट 7.3 मधली ते तुम्ही काय करायचे सॉल्व करायची आहेत.